लोकप्रिय खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांचा शिवसेना नेता म्हणून त्या ठिकाणी गौरव झालेला आहे आणि म्हणून वैभववाडी तालुक्याच्या वतीनं त्यांचा सत्कार 20 तारीखला या वैभववाडी शहरामध्ये होणार आहे। त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यामध्ये खासदार साहेबांचा एक धावता दौरा हाही या निमित्तानं त्या ठिकाणी होणार। त्याचबरोबर या तालुक्यातल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं काही देवींचं दर्शन वैभववाडी शहर असेल, नादवडा गाव असेल, या देवींचं सुद्धा दर्शन खासदार साहेब त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्याबाबतच्या नियोजनाची बैठक आज या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी झाली। या निमित्तानं या तालुक्याचे तालुका प्रमुख मंगेशजी लोके, स्वप्नील धुरी, नंदू शिंदे, दिगंबर पाटील, दिव्या पाचपुडे, यशवंत गवाणकर, विठोजी पाटील, समाधान काडगे, शिवाजी राणे, अतुल सरवटे, राजेश पवार, गणेश पवार, गडकर, डाफळे अशा प्रकारचे अनेक महिला सेना, युवा सेना, बेसिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर काल जाहीर केलेलं जी 30 ऑक्टोंबरला जी पदयात्रा आहे, खरं तर करूळ, गगनबावडा, वैभववाडी, नादवडे, तरळा या रस्त्याची दयनीय परिस्थिती आहे, दुरावस्था आहे आणि गेली वर्ष ते 2 वर्ष संपूर्ण जो त्रास आहे हा इथल्या प्रवाशांना, इथल्या व्यापारी वर्गाला, इथल्या ऊस शेतकऱ्यांना, इथल्या सिलिका मायनिंगच्या संदर्भातल्या इथल्या लक्झरी बसला, साहसनी रिक्षा असतील, मॅजिक रिक्षा असतील, म्हणजे जो संबंधित या सगळ्या वाहतुकीवर या रस्त्यावर अवलंबून आहे, गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळाच्या नंतर या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी झालेला नाही, कुठलेही खड्डे त्या ठिकाणी भरले गेलेले नाही, कुठलंही डांबरीकरण त्या ठिकाणी केलेलं नाही। मोठे खड्डे ज्या ठिकाणी सांगितलं होतं की आपण प्लेवर ब्लॉक बसवतो आणि तेही खड्डे भरतो, म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी आमदार वैभववाडी नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं रस्ता रोको आंदोलन वैभववाडीच्या या रस्त्यावर केलेलं होतं। त्यावेळी नॅशनल हायवेचे अनेक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी एक शब्द आणि विश्वास दिलेला होता की लवकरच त्या ठिकाणी पाऊस थांबला की आपण या रस्त्याचं मेंटेनन्सचं काम हातामध्ये घेतो, दुरुस्तीचं काम हातामध्ये घेतो आणि आम्ही खड्डे भरतो, आम्ही डांबरीकरण करतो आणि आम्ही प्लेवर ब्लॉक बसवतो। म्हणजे त्याला 2 महिन्याचा काळ उलटून गेला, चतुर्थीचा सण गेला आणि आता नवरात्रोत्सव सुरू आहे, भविष्यामध्ये दिवाळीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून आज या सगळ्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण? शासनाला या निमित्तानं जाग आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे, प्रशासनाला जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या पदयात्रेच्या निमित्तानं, या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण या तालुक्यातले, या जिल्ह्यातले आणि कणकवलीतले शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। जवळजवळ 20 ते 21 किलोमीटरचा प्रवास हा त्या ठिकाणी चालत आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी करणार आहोत। या पदयात्रेमध्ये आमदार वैभव नाईक असतील, सतीश सावंत असतील, अतुल राणे असतील, सुशांत नाईक असतील, नीलम पालव असतील, तालुक्याचे तालुका प्रमुख मंगेश लोकेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कणकवलीचे तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, या सगळ्या तालुका प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा जो पदयात्रा अशा पद्धतीनं आम्ही यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। खरं तर आजही म्हणजे शिवसेनेनं हा एक अल्टिमेटम प्रशासनाला दिलेला आहे की 30 तारीखची आम्ही मुदत त्यांना दिलेली आहे, तोपर्यंत या रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे। कारण मी जी माहिती घेतली की या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी जोडणारे हा एक प्रमुख मार्ग आहे, गगनबावडा घाट, भुईबावडा घाट, राधानगरी घाट, म्हणजे कणकवली तालुका किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अर्धे तालुक्याला जोडणारा हा पश्चिम महाराष्ट्राचा घाट आहे, पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आणि त्याच्यावर सगळाच म्हणजे व्यापारी वर्ग त्याच्यावर अवलंबून आहे। मी मगाशी आपल्याला म्हटलं की ऊस शेतकरी जो ऊस वाहतूक करतो तो सुद्धा या सगळ्या रस्त्यावर अवलंबून आहे। त्याचप्रमाणे सिलिका असेल वाहतूक, चिरे वाहतूक असेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हा महत्त्वाचा घाट त्या ठिकाणी मानला जातो
लक्झरी बसेससुद्धा या जवळजवळ 18 ते 20 लक्झरी बसेस या सातत्यानं या ठिकाणी त्या रस्त्यावरनं ये जा करत आहेत. पण हा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी पर्यायी घाटमार्गाचा अवलंब केला आहे आणि त्यामुळे हा परिणाम या रस्त्यावर त्या ठिकाणी झाला. पर्यटनावर परिणाम झाला. पर्यटक मोठ्या प्रमाणात, मुंबईचे चाकरमानी मोठ्या प्रमाणात या निमित्ताने येत आहेत आणि वैभववाडीचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर जे प्रवासी उतरतात त्यांना ग्रामीण भागामध्ये या तालुक्याच्या जावं लागतं. त्यांनासुद्धा फार मोठ्या यातना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्या ठिकाणी सहन करावं लागतं आणि याला जबाबदार कोण आणि का त्या ठिकाणी हा जो त्रास आहे किंवा हा जो छळ आहे हा लोकांचा त्या ठिकाणी केला जातो आहे. आणि म्हणून याबाबत जनतेमध्ये उद्रेक आहे आणि शिवसेना म्हणून आम्ही सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आमची भूमिका आहे. आणि म्हणून संपूर्ण शिवसेना याच्यामध्ये महिला सेना असेल, बेसिक सेना असेल, युवा सेना असेल, आम्ही सगळेच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हे मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि याबाबत एक आवाज या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी उठवणार आहोत. ऑगस्टमध्ये आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं तुमच्या पदाधिकारी किंवा संघटनेला. त्याबाबत काय झालं? नाही, याबाबत सातत्यानं आम्ही या अधिकाऱ्यांना विचारणा केली. कारण त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा मोठा पाऊस होता, ही वस्तुस्थिती होती. पाऊस थोडासा थांबल्यानंतर आपण ह्या रस्त्याचं काम हाती घेऊ ही भूमिका त्यांनी मांडली होती. पण पाऊस थांबूनसुद्धा त्या ठिकाणी अद्याप त्या रस्त्याचं कुठलंही काम सुरू झालेलं नाही. खरं तर अनेक प्रश्न आहेत. म्हणजे संपादनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या रस्त्याचा आहे. जवळजवळ 21 किलोमीटरचं काम हे त्या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 16.5 किलोमीटर आणि जवळजवळ 5.5 ते 4.5 किलोमीटर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता 2 लेनचा हा त्या ठिकाणी होणार आहे. खरं तर 1/12/22ला याची निविदा प्रक्रिया झाली. मग 1/12/22 होऊन आज जवळजवळ हा ऑक्टोबर महिना आहे 23 साल. मग इतके दिवस त्या ठिकाणी काम का त्या ठिकाणी सुरू केलं गेलं नाही? शिवसेनेला सातत्यानं आंदोलनं करावी लागली, आम्ही सातत्यानं आंदोलनं केली. आज परत पुन्हा एकदा त्या निमित्तानं पदयात्रा करतोय, आम्ही या ठिकाणी पाहणी दौरा करतोय. म्हणजे जो लोकांच्या मनामध्ये जो संताप आहे त्या संतापाचं नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि म्हणून आज 250 कोटीचं काम 110 कोटी त्याची किंमत झाली आणि 110 कोटीला त्या ठिकाणी 40% बिल होणे हे काम त्या ठिकाणी होणार आहे. आमचं त्या प्रक्रियेशी आमचं काही माझी भूमिका नाही. पण 110 कोटीला ती निविदा दिल्यानंतर काम तरी त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू होण्याची गरज होती. पण आपण का त्या ठिकाणी इतके वर्ष, म्हणजे 1 वर्ष झालं आपण त्या ठिकाणी हा रस्ता केलेला नाही. निधी त्या ठिकाणी आहे, रस्त्याच्या निविदाच्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाल्या, तरीसुद्धा हे जे काही सगळे जे त्रास आहेत हे त्या ठिकाणी प्रवाशांना, पर्यटकांना आणि इथल्या स्थानिक आणि जनतेला त्या ठिकाणी सहन करावं लागतं. आणि म्हणून आमचा त्या ठिकाणी संघर्ष आहे आणि म्हणून आमची ही लढाई आहे. आणि म्हणून जर याच्यामधनं जर सुधारणा होत नसेल तर वास्तव त्या ठिकाणी भूमिका शिवसेनेने हातामध्ये घेतलेली आहे. अशाच प्रकारे जे प्रश्न या वैभववाडी तालुक्याचे या मतदारसंघातले असतील त्या प्रश्नाला न्याय देण्याचा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आज शिवसेनेच्या संघटनेची सुद्धा त्या निमित्तानं बैठक झालेली आहे. BLA नेमण्याचं सुद्धा काम मोठ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी शाखा प्रमुख आहेत, जिथं नसतील त्या ठिकाणी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख नेमून त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर ती जबाबदारी निश्चित करण्याचं काम या निमित्तानं सुरू केलेलं आहे. युवा सेनासुद्धा आक्रमक आहे, महिला सेनासुद्धा आक्रमक आहे आणि बेसिक शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्याला त्या ठिकाणी जे जनतेचे प्रश्न आहेत ते हातामध्ये घेतले जाईल. जो काय या तालुक्याचा जो विकास करायचा आहे त्या विकासाचे प्रश्नसुद्धा हातामध्ये त्या निमित्तानं घेतले जातील. आणि जी शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे, एकीकडे विकासाची सुद्धा जबाबदारी आमची आहे, एकीकडे सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावण्याची जबाबदारी आमची आहे, एकीकडे संघटनात्मक शिवसेनेची बांधणी करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. आणि ज्या म्हणजे एकदम या प्रश्नावर खऱ्या अर्थानं शासनानं निर्णय करण्याची गरज होती. शासन त्या ठिकाणी पूर्णतः झोपलेलं आहे. नुसतंच झोपलं नाही, त्यांनी झोपलेचं सोंग घेतलेलं आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नाप्रती त्यांना त्या ठिकाणी काही सोयीसुद्धा नाही. खरं तर 9-10 वर्ष या भागाचे आमदार हे आमदार नितेश राणे या ठिकाणी आहेत. त्यांची जबाबदारी होती या विभागाला, या तालुक्याला त्या ठिकाणी विकासाच्या प्रश्नांमध्ये न्याय देण्याची. पण त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी या प्रश्नाला कुठलाही न्याय त्या ठिकाणी दिलेला नाही. आणि म्हणून शिवसेना आज आक्रमक झालेली आहे. जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी आम्ही रस्ता